नमस्कार मित्रांनो, वेलकम आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे दिवस 22 मे. तर आज आहे माझा भाचा दक्ष, ह्याचा जन्मदिवस, वाढदिवस, पहिला वाढदिवस आहे. तर थोडासा मोठा नाही, थोडासा सेलिब्रेट करणार आहे क्लोज फॅमिलीमध्ये आणि क्लोज फ्रेंड्समध्ये, 30-40 माणसांमध्येच. तर त्याला माझ्याकडून आणि आमच्या परिवाराकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तर आज दिवसामध्ये संध्याकाळी थोडीशी घरी एक त्यांनी पार्टी ठेवलेली आहे, गेट टुगेदर ठेवलेलं आहे प्रणालीनी, म्हणजे माझ्या बहिणीने. तर आम्ही सगळे तिकडे जाणार आहोत. मी जाणार आहे, आई जाणार आहे, बाबा जाणार आहे आणि थोडेसे क्लोज रिलेटिव्स, बहीण आणि मावशी. त्याचा बघू कोण किती वाजता येत आहे, काय आहे. मला तर लेट होणार आहे, मी आधीच इन्फॉर्म केलं आहे, कारण की मी ऑन ड्युटी जॉबवरून डायरेक्ट जाणार आहे. लवकरची शिफ्ट घेतली आहे आणि 1 तास लवकर निघणार आहे. तर बघूया आज संध्याकाळी काय होतं आहे. त्यासाठी खूप सरप्राईजेस आहेत, आमच्यासाठी पण खूप सरप्राईजेस आहेत. त्या लोकांनी जे आहे आय थिंक हॉटेलच बुक केलेलं आहे, अजून काही नाही बुक केलं आहे. कारण की परत डेकोरेशनवाला वेगळा बघा, म्युझिकवाला वेगळा बघा, सगळं वेगळं बघा. त्यापेक्षा एक हॉटेलच त्यांनी बुक केलं आहे आणि एक चांगली कॉन्सेप्ट आहे बड्डेसाठी किंवा छोट्या फंक्शनसाठी, 30-40 माणसांसाठी. तर बघूया आता तर मी निघतोय कामावरती आणि तिकडून मग मी जाणार आहे डायरेक्ट हॉलवरती जो आहे बोरवलीला. तर भेटूया संध्याकाळी दक्षच्या बड्डेला. मित्रांनो, आता मी निघतोय दक्षच्या बड्डेसाठी. तर आताच मी कामावर निघालो आहे आणि आता मी चाललो आहे घाटकोपरला. आणि यस, तिकडून मग मी मेट्रोनी मग अंधेरीवरून मग मी जाणार आहे बोरवलीला, कारण की जो हॉल जो आहे तो बोरवलीला आहे. तर सगळेजण पोचलेले सुद्धा आहेत तिकडे, अर्धे लोक, ताई आणि आई बाबा. तर आता मी पोचते, मला थोडा उशीर होणार आहे कारण की मी जॉबवरून डायरेक्ट चाललो आहे. तर आता बघू. तर आता मी उतरलो आहे अंधेरी स्टेशनला मेट्रोच्या. आता अंधेरी मेट्रोवरून मी आता जाणार आहे रेल्वे स्टेशनवरून जाणार आहे दहिसर, आणि दहिसरवरून जे आहे मला घ्यायची आहे परत ऑटो. तर खूपच लांबचा प्रवास आहे, खूप लांब त्यांनी घेतला हॉल का जावं तर लागणार. आता इथून मी लोकलची तिकीट काढतो आणि जरा पटपट पोहोचतो. मित्रांनो, आता मला जे आहे रिक्षा भेटलेली आहे बोरवली स्टेशनवरून. आता लोकांना विचारायला लागले मला की त्या ॲड्रेसवर जाणार की नाही. त्याच्यात गरमी पण खूप आहे, तर मी चेंज नाही केलं आहे, ब्लॅकच टी शर्ट आहे कामावरचा. तर मी रिक्षामध्येच फक्त शर्टच टाकणार, शर्टच मी आणलं आहे आणि पॅन्ट सेमच ठेवणार आहे. तर आता यस, तर जाऊ बघू ते किती लोक आलेत, काय आलेत ते. आणि मी त्यांना बोललो की माझ्यासाठी थांबू नका म्हणून, तुम्ही चालू करा प्रोग्राम. त्यांनी चालू केला प्रोग्राम आणि आता मी जाऊन बघतो कितपर्यंत पोहोचला तो. तर मी पोचलेलो आहे. आणि हा आमचा छोटा मेंबर, ठीक आहे, माझा भावाचा पोरगा. काय बोलतो तू येशील ब्लॉगमध्ये? हाय कर, हाय कर, हाय हाय. तर इथं आमचा आहे बड्डे बॉय. काय बोलणार तुम्ही? बड्डे बॉय तर हा आहे, तर हा आहे तीनों खडे हो जाइए दक्षचा केक. आणि हे सगळे तर उभे आहेत. हां, मी येणार मध्ये बस काय. हे आमची इथं आई, बाबा आणि ह्या आमच्या लाडक्या वहिनी आहेत. त्या खूप बिझी असतात बोरिवलीला. त्यांचा बिझनेस आहे, त्यांचा बिझनेस आहे क्लोथिंगचा. तर त्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला शेअर करतो. मी चालेल ना? ती पण आहे ना? हा वहिनी, काय बोलाल तुम्ही? तुमची जी लिंक आहे ती मी शेअर करेन कपड्याची. तुम्ही किती पण बिझी राहा, पण मी तुमचं ब्रँड प्रमोट करणार. थँक्यू. एवढं काय ना, चालतं. आणि इथं आमचा बाबू
दक्ष रागाला दक्षला आमच्या रागाला बघ दक्ष दे दक्ष अभी आप इधर देखो थैंक यू काय ना लय एकदम हे ना लय एकदम चालू आहे तो हा आता रडेल आता नशीब आहे तो जागा तरी आहे अदरवाईज तो झोपला असता ना बरं तर सगळे पाहुणे मंडळी आलेली आहेत कोण पुपडायचं आता दक्षला भरवायचं काम चालू आहे आता अदरवाईज तो वैतागेल दक्ष बर्थडे जेवायच्या मेन्यूमध्ये आहे केक सलाड टोमॅटो सूप चिकन सूप व्हेज कढाई आणि रोटी हा चिकन पास्ता निकिता खूप मिस करणार आहे आणि हा डाळ तडका आणि चिकन कोल्हापुरी तर अशा प्रकारे येस केलं मी तर अशा प्रकारे जो आहे खाण्याचा जो आहे मेनू आहे आणि चांगला मेनू आहे हॉलसुद्धा चांगला आहे 30-40 लोकांसाठी जो आहे हा खूप चांगला आहे बोरिवलीमध्ये आहे आणि बजेट फ्रेंडलीसुद्धा आहे तर बघूया आता किती मजा येते निघालो आहोत दक्षच्या बर्थडेपासून खूप मजा केली तुम्हाला दिसेलच पूर्ण ब्लॉगमध्ये खूप मजा केलेली आहे खूप सारे गेम पण होते मी उशिरा पोहोचलो आणि खूप चांगलं हॉटेल आहे आणि जे आहे सर्विससुद्धा खूप चांगली आहे आणि हॉटेलचं नाव जे आहे ते आहे बंजारा हॉटेल नाव आहेत जागेचं नाव तर मजा केली खूप सगळी माणसं हवली सगळी अजून नाश्तासुद्धा गाण्यावरती पण आता आपण निघायचं आहे रात्रीचे 11-12 वाजत आलेत आपल्याला आणि आपल्या घरी जायचं आहे तिथून 1-1.5 तास लागणार आहे तर कसा वाटला व्लॉग आम्हाला नक्की सांगा काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे नक्की सांगा नक्की त्याचीसुद्धा तब्येत खूप चांगली आहे लास्टच्या ब्लॉगला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद आणि असे आमचे ब्लॉग बघत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय